मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देणार। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझ्याच्या हाती रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंग राजे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळण्याची शक्यता। विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 2 राज्यमंत्री, 7 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझ्याच्या हाती, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता, राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचाही अंदाज। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्येही पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पाशवी बहुमत मिळून सुद्धा राज्याला मंत्री नाहीत, कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, संजय राऊतांची टीका। नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे संध्याकाळी भेट देणार। काल उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून टीका केली होती। दादरच्या हनुमान मंदिरात संध्याकाळी महाआरती करणार, संजय राऊतांची माहिती। हमाल आणि मजुरांच्या मंदिराला नोटीस पाठवली, हिंमत असेल तर तोडून दाखवा, राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये जाणार, फडणवीसांच्या स्वागताची नागपुरामध्ये जय्यत तयारी, धरमपेठ परिसर भगवामय। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात प्रत्येक घराला रोषणाई, फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, बारामती विमानतळावर अजित पवारांचं स्वागत। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना थंडीत जमिनीवर झोपवलं, हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, शस्त्रक्रियेनंतर झोपवण्यासाठी बेड्स उपलब्ध नसल्यानं जमिनीवरच झोपवलं। आरोग्यमंत्री भ्रष्टाचारानं बरबटले होते, संजय राऊतांच्या हिंगोलीच्या प्रकरणावरून निशाणा, शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवणं हे दुर्दैवी, राऊतांचं वक्तव्य। आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झालाय, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावं लागत असेल तर महाराष्ट्रात सरकार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। हिंगोली प्रकरणावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी आत्महत्या करतात, कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन महायुती सत्तेत आली, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, विजय वडेट्टीवारांचा आरोप। गेल्या 2 दिवसांपासून एनआयएचं पथक अमरावती शहरातच छायानगरमधून ताब्यात घेतलेल्या युवकाची आज 3ऱ्या दिवशीही चौकशी होणार। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण, पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासात कोडगिरेंची सुटका, इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये नव्या वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती, गणवेश ओळखपत्र, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला आणि पुरुषांना गणवेश सक्ती। पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड, 6 उदंचन पंप बंद, त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 15% कपात। पश्चिम रेल्वेवर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कालावधीमध्ये बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवण्यात येणार नाहीत। उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाईल। हार्बर मार्गावर उद्या सीएसएमटी पनवेल दरम्यान ब्लॉक, तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवाही रद्द राहतील। ब्लॉक काळात सीएसएमटी वाशी विभागात विशेष लोकल धावणार। नाताळच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या मुंबई करमाळी, कोचुवेली आणि पुणे करमाळी दरम्यान 48 विशेष सेवा चालवल्या जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।